आणि त्यांचे भांडणं लागले वैयक्तिक घेऊ नका बरं का वैयक्तिक कुणी घ्यायचं नाही. कुत्रीचं भांडण लागले बारके पिल्लू आहे घरामध्ये 1-2 पिल्ले आहेत आणि त्यांच्या घरामध्ये गोंधळ कसं होईल आल्यानंतर समजा ऐका महत्वाचं लांब पळाली कुत्री सुद्धा दोघंही भांडकुत्र आहेत नवरा बायको आणि घरामध्ये 2 लेकरं आहेत त्यांचा गोंधळ कसा होईल माहिती आहे का त्यांचं भांडण चालू होते कुत्र बायकोला कसं बांधतं कुत्रे कुत्री काय ऐकत नाही चावायला निघते त्या अंगावर मग हे घाबरून ते 2 पिल्ले घाबरते त्यांचं भांडण सोडवलं जाते जवळ गेल्यानंतर दोघांच्या भांडणामध्ये तर लढाई घेते त्या बारक्या पिल्ल्याला धपकन मारल्यानंतर कुत्र विवळते कसे वळते विनाकारण ते कुत्र्याचं हाल होतं नंतर काय होतं कुत्रं मोठं झालं की आता सगळ्या जाऊ द्या कुत्रं मोठं होते आणि मग काय होते लग्नाला येते आणि लग्नाला आल्यानंतर मग काय म्हणते मायबापाच्या ह्याच्याप्रमाणे चालेल नाही मला लव्ह मॅरेज करायचं नाही मायबाप म्हणते हे जमत नाही म्हणते ती कुत्री चांगली नाही तिचं काही खरं नाही बाप समजून जाते कुत्र्याला समजाय लग्न करू नको चांगली पोरगी देतो तुला नवीन बघतोय पोराला सांगते पोराला समजून येते शेवटी लव्ह मॅरेज करून घरात येते आणि मग त्याचा काय होते दोघांचं भांडण होऊन त्याचा तलाक होते आणि मग त्याची एक प्रेयसी असते प्रेयसीची आठवण येते सोडून दिले संध्याकाळी त्याला संध्याकाळी खूप वळून त्याच्या लवरला कसं बोलतो माझं काही खरं नाही मला बायको सोडून राईट. वा वा, छान छान छान.